मागच्या दशकाला आपण निवडक कादंबरी वाङ्मयाच्या अभ्यासपत्रिकेला आपण सुरुवात केलेली आहे. आपल्या अभ्यासपत्रिकेचं आपल्या पेपरचं नाव निवडक कादंबरी वाङ्मय आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कादंबरीच्या वेचाला सुरुवात करण्यापूर्वी आपण कादंबरी वाङ्मय प्रकार हा समजून घेणं गरजेचं आहे. त्या संदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या घटकांची या ठिकाणी आपण विचार करत आहोत. आजच्या तासिकेला आपण कादंबरीच्या घटकांचा विचार करणार आहोत. मुलांनो, कादंबरी हा वाङ्मय प्रकार वाचण्याचा व ऐकण्याचा वाङ्मय प्रकार आहे. त्यामुळे कादंबरी वाङ्मयामध्ये व्यापक अशा प्रकारचं मानवी जीवनाचं दर्शन त्यातून आलेलं असतं, अधोरेखित केलेलं असतं. म्हणून हा जो वाङ्मय प्रकार आहे, हा वाङ्मय प्रकार इतर वाङ्मय प्रकारापेक्षा महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा हा वाङ्मय प्रकार आहे. कादंबरी वाङ्मयाचे जे विविध घटक आहेत, त्या विविध घटकापैकी पहिला घटक आहे कथानक. कारण कोणत्याही वाङ्मय प्रकारामध्ये थीम महत्त्वाची आहे, कथानक महत्त्वाचं आहे. आपण नाटक पाहतो, आपण चित्रपट पाहतो, आपण गाणे ऐकतो आणि ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं या चित्रपटाचं कथानक असं आहे. या नाटकाचं कथानक, या नाटकाची थीम ही अशा पद्धतीची आहे. त्यामुळे एखाद्या कथा, कादंबरी, नाटक जे वेगवेगळे वाङ्मय प्रकार आहेत, या वाङ्मय प्रकारचं कथानक कसं आहे, त्या कथानकावर त्या वाङ्मय प्रकाराचं यश, त्या कथानकावर त्या चित्रपटाचं, नाटकाचं, रंगभूमीचं यश अवलंबून असते. म्हणून कादंबरीमध्ये कथानक हा कादंबरीचा गाभा आहे आणि या कथानकावर त्या कादंबरीचं यशसुद्धा अवलंबून आहे. कथानकाची निर्मिती, कथानकाची बांधणी, कथानकाची पेरणी त्या कादंबरीचा लेखक कशा पद्धतीने केलेला आहे त्यावर यश आणि अपयश अवलंबून आहे. म्हणूनच कथानक किती कुतूहल निर्मिती करणारा आहे. वाचकांची ओढ, आस, तहान, भूक हरवणारा आहे की कशा पद्धतीचं आहे. म्हणून ही अशा पद्धतीची जी काही साखळी आहे, कथानकाची साखळी फार महत्त्वाची आहे. आणि त्यातूनच कादंबरी लोकांना, वाचकांना ती आवडायला लागते. मुलांनो, कथानक कसं आहे, कादंबरीचं नाव, कादंबरीचं टायटल, शीर्षक ऐकल्यानंतरच लोकांच्या मनामध्ये वाचनाची ओढ, विचारांची कल्लोळ तयार होत असतात. म्हणून कथानक महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरा घटक आहे व्यक्तिदर्शन. व्यक्तिदर्शन कादंबरीतील घटना व प्रसंगाचे आकर्षण व्यक्तिदर्शन असते. कादंबरीमध्ये कोणती पात्र आहेत, ती पात्र कशा पद्धतीचं दर्शन घडवतात, कोणत्या पद्धतीचे विचार कादंबरीच्या माध्यमातून वाचकापर्यंत पोहोचतात, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून कादंबरी लिहिण्यापूर्वी लेखकाच्या डोळ्यासमोर प्रथम पात्र असतात आणि नंतर कथानकाची निर्मिती, कथानकाची जुळवणी केली जाते.
कादंबरीमध्ये, नाटकामध्ये, चित्रपटामध्ये, मालिकेमध्ये, रंगभूमीवर त्यामध्ये व्यक्ती कोण काम करतात आणि तो व्यक्ती किती सशक्त आहे, किती दमदार आहे, किती प्रभावी आहे, त्यावर त्या कादंबरीचं, त्या चित्रपटाचं, मालिकेचं, नाटकाचं यश अवलंबून आहे. तर मला वाटतं राजे संभाजी जी मालिका मागे टीव्हीवर प्रसारित झालेली आहे, राजे संभाजीची भूमिका खासदार अमोल कोल्हे यांनी केलेली आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी केलेली आहे. अमोल कोल्हे त्या मालिकेच्या माध्यमातून घराघरात जाऊन पोहोचलेला आहे. आपण एखाद्या चित्रपटामध्ये, एखाद्या नाटकामध्ये, एखाद्या कादंबरीमध्ये ज्या व्यक्तिदर्शनाचं पेरणी करत आहोत, तो व्यक्तीसुद्धा त्या व्यक्तिदर्शनाला, त्या व्यक्तिचित्राला न्याय देणारा असला पाहिजे. तर उदाहरण, एखाद्या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजची भूमिका असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गुणदर्शन आहे, ते गुणदर्शन त्या व्यक्तीतून व्यक्त झालं पाहिजे, अभिव्यक्त झालं पाहिजे. आता एखाद्या व्यक्तीची भूमिका खूप शूर, वीर, पराक्रमी आहे आणि तो व्यक्ती जर अतिशय कमकुवत असेल, तर त्या कादंबरीतून, मालिकेतून यश प्राप्त होत नाही. म्हणून एखादा कादंबरीकार जेव्हा कादंबरी लिहितो, लिहिण्याच्या अगोदर त्याच्या डोक्यामध्ये पात्राची व्यूहरचना असते आणि नंतर मग तो कादंबरीच्या कथानकाची, कादंबरीच्या विषयाची जुळणी करत असतो. अशा पद्धतीचे घटक, पहिला घटक आहे कथानक, दुसरा घटक आहे व्यक्तिदर्शन आणि एकानंतर एक अशा पद्धतीची मांडणी या कादंबरीच्या घटकामध्ये होत असते. आणि यानंतरचा जो घटक आहे तो आहे वातावरण. कादंबरी कोणत्या विषयावर लेखक लिहित आहे आणि तो लेखक कोणत्या प्रदेशातला आहे, मराठवाड्यातला आहे, विदर्भातला आहे, खानदेशातला आहे, कोकणातला आहे, पश्चिम महाराष्ट्रातला आहे, त्या प्रदेशाचं, त्यांच्या वैशिष्ट्यासह कादंबरीत पडलेलं प्रतिबिंब म्हणजेच वातावरण. तर एखादा लेखक मराठवाड्यातला असेल आणि तो कादंबरी लिहित असेल किंवा लिहिला गेला असेल, एखादा मराठवाड्यातला कादंबरीकार घ्या, पश्चिम महाराष्ट्रातला कादंबरीकार घ्या, विदर्भातला कादंबरीकार घ्या, उद्धव शेळके घ्या, मराठवाड्यातले आसाराम लोमटे घ्या, कोकणातले प्रवीण बांदेकर घ्या, असे अनेक कादंबरीकार, विदर्भातल्या बाबाराव मुसळे घ्या. कारण तो कादंबरीकार ज्या प्रदेशात राहतो, ज्या प्रदेशामध्ये तो जीवन जगतो, त्या प्रदेशाचं कळत नकळत तिथलं वातावरण, तिथली भाषा, सर्व काही वैशिष्ट्यांचा समावेश कादंबरीमध्ये पडलेला असतो. आणि तेव्हा आपण मग ही मराठवाडी कादंबरी आहे, ही वैदर्भी कादंबरी आहे, ही कोकणी कादंबरी आहे, आदिवासी कादंबरी आहे, दलित कादंबरी आहे, हे अशा प्रकारचे गुणविशेष त्यामध्ये प्रतिबिंबित झालेले असतात. त्या कादंबरीतलं वातावरण हे पार्श्वभूमीचं कार्य करत असतं मुलांनो. आणि वातावरणामध्ये पात्र, घटना, प्रसंग याचे रहस्य उलगडून दाखवण्याचं काम वातावरण करत असतं. वातावरण मत असतं. एखादं नाटक पहा, पण चित्रपट कुठलेही वातावरण कसं, पार्श्वभूमी कशी आहे, त्या पार्श्वभूमीवर त्या कादंबरीचं गुण आणि अपयश अवलंबून असतं. आता मुंबई महानगरीय वस्ती आहे. मुंबई
किंवा महानगरी चित्रण आहे, झोपडपट्टी चित्रण आहे, बकाल वस्ती आहे, कामगारांची वस्ती आहे. मग ही माणसं कशा पद्धतीने जीवन जगतात? कादंबरी वाचत असताना ती वाचकाला पटली पाहिजे, भावली पाहिजे, एकरूप झाली पाहिजे. एखाद्या कादंबरीचा विषय, एखाद्या कादंबरीचं कथानक महानगरी जीवनावर असेल आणि आपण ग्रामीण भागाचं जर पार्श्वभूमी जर दाखवण्याचा प्रयत्न केला तर ती कादंबरी वाचकाला भावणार नाही. म्हणून कादंबरीचा विषय, कादंबरीचं कथानक हे सर्व काही अगदी एकरूप आणि तद्रूप अशा पद्धतीची जुळवणी, अशा प्रकारची बांधणी होणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच त्या कादंबरीची निर्मिती होत असते. म्हणून एखाद्या विषयावर कादंबरी लिहित असताना या घटकांचा विचार करून कादंबरी लिहिणं गरजेचं आहे. अन्यथा ती कादंबरी एकसुरी, एकांगी होऊ शकते. म्हणून कादंबरी सर्वांगपूर्ण, सर्वांच्या पसंतीला जर उतरायचं असेल तर या घटकांचा आधार, या घटकांची मदत घेणं गरजेचं आहे. त्यानंतरचा घटक आहे संवाद. संवाद हा कादंबरीचा प्राण आहे, कादंबरीचा आत्मा आहे. कादंबरीतल्या पात्राच्या तोंडी कोणत्या प्रकारचे संवाद पेरलेले आहेत, कोणते संवाद वदवलेले आहेत, म्हणून पात्राच्या कृती आणि वृत्तीचे स्वभावाचे दर्शन त्या कलाकृतीतून व्यक्त होत असते. कोणत्या कादंबरीमध्ये संवाद हे त्या व्यक्तीचं प्रतीक असतं आणि संवाद त्या कादंबरीच्या कथानकाला गती देण्याचं काम करतात आणि संवादामुळेच त्या कलाकृतीला नाट्यपूर्णता प्राप्त होत असते. म्हणून आपल्याला एक उदाहरण घेता येईल. एखादं नाटक असेल किंवा नाटकाचं सादरीकरण असेल, संवाद महत्त्वाचे आहेत मुलांना, डायलॉग महत्त्वाचे आहेत. कारण डायलॉग माणसाला खूप भावतात. एखाद्या कादंबरीमध्ये, एखाद्या कथेतील, एखाद्या नाटकातील, एखाद्या मालिकेतील संवाद किती सक्षम आहेत, किती श्रीमंत आहेत आणि संवादामुळेच कोणतीही कलाकृती एखाद्या येशू शिखराला घेऊन जाण्याचं काम हे संवाद करत असतात मुळाला. उदाहरणार्थ विश्राम बेडेकरांची रणांगण नावाची कादंबरी आहे. या कादंबरीमध्ये हरटा ही जे व्यक्तिरेखा आहे, या व्यक्तिरेखाच्या तोंडी हे संवाद आलेले आहेत. म्हणून संवाद हा कादंबरीचा कणा आहे, मदार आहे, आत्मा आहे. ज्या कादंबरीमध्ये संवाद घोटीव आहेत, गोळीव आहेत, अशीच कलाकृती ती वाचकाच्या मनाला, हृदयाला पाझर फोडू शकते. आता उदाहरणामध्ये विवा शिरवणकरांचं नटसम्राट जे नावाचं नाटक आहे, त्या नाटकातले संवाद पहा आप्पासाहेब बेलवलकरांच्या तोंडशी. नाटक वाचल्यानंतर, पाहिल्यानंतर वाचकांच्या मनाला पाझर फुटल्याशिवाय राहत नाही. म्हणून संवाद महत्त्वाचे आहेत मुलांना. त्यानंतर शेवटचा घटक आहे निवेदन शैली. याला इंग्रजीमध्ये स्टाईल असं म्हणतात. कादंबरी ज्या माध्यमातून, ज्या भाषेतून लिहिली जाते, मांडली जाते, त्यालाच निवेदन असं म्हणतात. तर काही कादंबरीचं निवेदन शैली मराठवाडी बोलीमध्ये होते, कोकणी बोलीमध्ये होते. आता तर कादंबरीचे वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग
केले जात आहेत. आपल्याला एक सवय असते की पारंपरिक साचेबद्ध चौकटीमध्येच साच्यामध्येच एखादा वाङ्मय प्रकार लिहिला जातो. आता अशा प्रकारची वाङ्मय प्रकारची जी चौकट आहे, जो काय साचा आहे, जी काही फ्रेम आहे, ती फ्रेम पूर्णपणे तोडून वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न सध्या कादंबरीमध्ये केला जात आहे. एकपात्री निवेदन शैली, प्रथम पुरुषी निवेदन शैली, द्वितीय पुरुषी निवेदन शैली, तृतीय पुरुषी निवेदन शैली, इंग्रजी मिक्स निवेदन शैली, हे अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोग सध्याची लेखक कादंबरीमध्ये केले जात आहेत. आणि म्हणून कादंबरी ज्या माध्यमातून, ज्या भाषेतून लिहिली जाते त्यालाच निवेदन शैली असं म्हणतात. निवेदन कादंबरीच्या कथानकाला, व्यक्तिदर्शनाला आणि वातावरणाला त्यातील तपशील पुरविण्याचं कार्य करते. आता निवेदन शैलीचे अनेक प्रकार सांगितले मी तुम्हाला आत्ताच. प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी, तृतीय पुरुषी, पात्रमुखी, पत्रात्मक, तृतीय पुरुषी, डायरी वजा, अशा प्रकारच्या अनेक निवेदनाच्या पद्धती रूढ आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनुसार, आपापल्या कल्पनाशक्तीनुसार कादंबरीमध्ये प्रयोग करण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा प्रकारचा एखादा नाविन्य प्रयोग एखादा लेखक एखाद्या कादंबरीमध्ये जर केला असेल तर ती कादंबरी आपल्याला एक उत्सुकता, कुतूहल निर्माण करते आणि खूप भावते सुद्धा. अशा पद्धतीची मांडणी कादंबरी वाङ्मयाची निर्मिती करताना अशा घटकांचा विचार त्यामध्ये करणं गरजेचं आहे. आणि त्यातूनच एखादी कादंबरी जन्माला येत असते. आणि अशा वेगवेगळ्या विचाराच्या पद्धतीनुसार आपण हे घटक पाहिलेले आहेत. आता आपण कादंबरीच्या घटकांचा विचार केलेला आहे. या कादंबरी वाङ्मय प्रकारातला शेवटचा घटक, कादंबरी वाङ्मय प्रकारचे विशेष. कोणकोणते कादंबरी वाङ्मय प्रकारचे विशेष आहेत, कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत, कोणकोणती लक्षणे, त्याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. कादंबरी हा वाङ्मय प्रकार श्रवणीय आहे. कादंबरीचं किंवा कादंबरी वाङ्मय प्रकारचं प्रगट वाचन सुद्धा करता येते. प्रगट आणि प्रगट वाचन करता येते, मोठ्यानं वाचता येते. याचा अर्थ कादंबरीतील वेचा, कादंबरीतील प्रकरण मोठ्यानं वाचल्यानंतर ते आपल्याला ऐकता येतं. म्हणून कादंबरी हा वाङ्मय प्रकार वाचनीय आहे व श्रवणीय सुद्धा आहे. कादंबरी हा वाङ्मय प्रकार एकट्याने आस्वाद घेण्यासारखा सुद्धा आहे. कादंबरी घेऊन एक व्यक्ती स्वतःच मनातल्या मनात सुद्धा वाचू शकतो आणि मोठ्यानं सुद्धा वाचू शकतो. एकट्यानं आस्वाद घेण्याचा हा वाङ्मय प्रकार आहे. कादंबरी वाचल्यानंतर त्या कादंबरीतले विविध जे घटक आहेत, विविध जे पैलू आहेत, कादंबरीतला जो काही विचार आहे, त्या विचाराचा प्रभाव, त्या विचाराचा परिणाम लगेच होत नाही, तर संत गतीने होतो, हळूहळू होतो. कादंबरीमध्ये संवाद अधूनमधून येतात. कादंबरीमधील वर्णनात्मकता महत्त्वाची आहे. विश्लेषण कसं केलेलं आहे, निवेदन कसं केलेलं आहे, हेच कादंबरी फार महत्त्वाचं आहे. कादंबरीचा पट, कादंबरीचा परीघ व्यापक अशा प्रकारचा आहे. कादंबरीमध्ये व्यापक प्रमाणामध्ये जीवनदर्शन आलेलं असतं. मागे सांगितलं आम्ही कादंबरीचा कालखंड
कादंबरीची पृष्ठसंख्या, कादंबरीचं कथानक, प्रचंड अशा प्रकारचा आयाम आहे यामध्ये. म्हणून कादंबरीचा आवाका खूप मोठा असतो. उदाहरणार्थ टॉलस्टॉय नावाच्या लेखकाची कादंबरी आहे वॉर अँड पीस. पहा, खूप मोठी कादंबरी आहे. जरी इंग्रजीमध्ये जरी असली, जवळपास 4000-5000 वर्षाचा कालखंड त्यामध्ये त्यांनी चित्रित करण्याचं काम केलेलं आहे. तर रोमारोला नावाचा जो लेखक आहे, यांनी 10 खंडामध्ये कादंबरी प्रकाशित लिहिलेली आहे. आपल्याकडे भाग 1, भाग 2, 2-3 खंडामध्ये कादंबरी लिहितात. याचाच अर्थ कादंबरीचा आवाका खूप मोठा आहे, प्रचंड आहे, हे मात्र नक्की आहे. कादंबरी आपण आपल्या सोयीनुसार वाचू शकतो. 50 पानं आज वाचले की उद्या पुढची 50 पानं वाचू शकतो. 8 दिवसाला आणखी काही वाचू, आपल्या सोयीनुसार, सवडीनुसार. असं बसलं एका बैठकीमध्ये, एका दमामध्ये हा वाङ्मय प्रकार वाचणं शक्य नाही आणि वाचू शकत नाही. त्यामुळे आपल्या सोयीनुसार, आपल्या सवडीनुसार हा वाङ्मय प्रकार वाचनीय आहे. कादंबरीच्या पात्राच्या कादंबरीची काही पात्र आहेत, जी व्यक्तिरेखा आहे, यामधल्या मनोदर्शनाला फार महत्त्व आहे. ही व्यक्ती कोणते विचार मांडतात, कोणते विचार बोलून दाखवतात, याचा विचार यामध्ये फार महत्त्वाचा आहे. कादंबरीमध्ये प्रयोग मूल्य नसते. कादंबरीचा प्रयोग करतायत, नाटकाचा प्रयोग करता येतो मुलांनो. नाटकाचा रंगभूमीवर प्रयोग करता येतो. प्रायोगिक रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी, अशा प्रकारची नाटकाची वेगवेगळे प्रयोग करता येतात. परंतु कादंबरीचं नाट्यकरण करता येत नाही. फक्त नाटकाचंच सादरीकरण करता येतं. म्हणून कादंबरीमध्ये प्रयोग मूल्य नसते, तर वाङ्मयीन मूल्य असते मुलांना. एखाद्या कादंबरीवर चित्रपट निघू शकतो, पण नाटक करता येत नाही. म्हणून कादंबरी हा वाङ्मय प्रकार प्रयोग मूल्य नाही, तर काय वाङ्मयीन मूल्य असलेला हा वाङ्मय प्रकार आहे. कादंबरी ही फ्लॅशबॅक पद्धतीची असते. कादंबरीतील परिणाम साधण्यासाठी विविध क्लृप्त्यांचा वापर करावा लागतो कादंबरीकाराला. तेव्हाच कादंबरी वाङ्मयाचं सकल आणि समग्र दर्शन त्यातून घडत असते. कादंबरीच्या जीवनाचा साकल्याचा किंवा समग्र जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न कादंबरीमध्ये केला जातो. म्हणून कादंबरी ही बहुकेंद्रीय असते आणि यामध्ये अनेक पद्धतीचे प्रयोग यामध्ये केले जातात. अशा पद्धतीचे कादंबरी वाङ्मयाचे विशेष वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या तासिकेला आपण कादंबरी वाङ्मयाचे घटक आणि कादंबरी वाङ्मयाचे वैशिष्ट्ये या 2 घटकांचा या ठिकाणी आपण विचार केलेला आहे. धन्यवाद.